मराठवाड्यातील पुरातन घृष्णेश्वराचं मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं ज्योतिर्लिंग। या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी पुरुषांना अर्धवस्त्र होऊनच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळतो। घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी राज्यासह गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातूनही भाविक येतात। गेल्या काही दिवसांपासून भाविक अर्धवस्त्र दर्शनाला विरोध दर्शवतात। त्यामुळे मंदिर प्रशासनाने आता लोकांकडून अर्धवस्त्र दर्शनासंदर्भात प्रतिक्रिया मागवल्यात। येत्या महिन्याभरात या प्रतिक्रिया मागवल्या जाणार आहेत आणि त्यानंतरच यावरती निर्णय घेणार असल्याचं मंदिर समितीच्या अध्यक्षांनी म्हटलंय। सोबतच नाशिकच्या कुंभमेळ्यापूर्वी साधू महंतांची सुद्धा याबाबत बैठक होणार आहे आणि त्यानंतर निर्णय होणार असल्याचं सांगण्यात येतंय। जे जुनं चालत आलं ते तसं राहायला पाहिजे अशी इच्छा आहे आणि यातही आम्ही भाविकांच्या मतांनाच प्राधान्य देणार आहोत की भाविकांचं जसं मत असेल त्याप्रमाणे आमचे करायचा प्रयत्न आहे। म्हणजे भाविकांना नाराज करून किंवा भाविकांना कुठल्या गोष्टी लादून नवीन असं काही आम्हाला कुठला निर्णय घ्यावा असं वाटत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।